या भाषणानं साहेब खरं कार्यकर्ता मेळावा असल्यासारखं वाटलं. नाहीतर आतापर्यंत सगळं गोड गोडच चालू होतं. आता यानंतर मी स्वतःच बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे साहेब, त्याचं कारण असं आहे की आज शेतकरी मेळावा आहे आणि कार्यकर्ता मेळावा आहे. आता तुम्ही स्टेजवर जर पाहिलं तर मी सोडून कुणीच कार्यकर्ता नाही. आणि मेळावा जर कार्यकर्त्याचा असेल तर एका तरी कार्यकर्त्यानं बोललं पाहिजे का नाही, म्हणून मी बोलणार आहे. साहेब, या कारखान्याची आम्ही लहान असतानाची थोडी पार्श्वभूमी अशी आहे जी इथली नाही. तर पार्श्वभूमी अशी आहे की साहेब, ज्याच्या शेतात ऊस नाही, ज्याला शेत नाही, ज्याचे वडील या कारखान्यात नोकरीला नाहीत, ज्याची ऊसाला गाडी नाही, ज्याचा या कारखान्याशी संबंध नाही, असा सुद्धा माणूस रस्त्यावर उभा राहिला आणि बैलगाडी जर चालली तर तो सुद्धा माणूस म्हणायचा हे आपल्या कारखान्याला गाडी चालली. ज्याचा काही संबंध नाही, ही आपुलकी इथल्या लोकांची या कारखान्याप्रती आहे. तो कारखाना बंद पडला, आपण तो कारखाना जिवंत केला. इथं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकता साहेब, हे स्टेज बघून खुश झालेले चेहरे नाहीत, हे कारखाना बघून खुश झालेले चेहरे आहेत. आपण कारखाना जिवंत केला आणि ती जी एक आपुलकी कारखान्याप्रती इथल्या शेतकऱ्याची, ऊस कामगाराची, नोकरी करणाऱ्या लोकांची या कारखान्याबद्दल होती, ती आपुलकी लोकांना असं वाटलं होतं की आता संपुष्टात आली. परंतु केशव सावंत साहेब इतकं गोड आणि छान बोलतात, इतकं चांगलं हाताळतात माणसाला, की त्या माणसाला तो कारखाना आज सुद्धा आपलाच आहे असं वाटतंय. ही आपुलकी जीवन ठेवायचं काम सावंत साहेबांनी केलेलं. साहेब, अजित लाकाळ फार पोटतिडकीनं बोलले. तुमचे भाषण आम्ही ऐकतो, तुमच्या भाषणामध्ये आध्यात्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ लागतात आम्हाला. साहेब, द्वापर युगात, त्रेतायुगात म्हणजे आम्ही पण ऐकलेलं आहे की एखादा महाराज फळ खायला द्यायचं आणि लिकरू व्हायचं, प्रसाद खायला द्यायचा आणि लिकरू व्हायचं, त्या कमंडल मधलं पाणी प्यायला द्यायचं आणि लिकरू व्हायचं. आज साहेब, महाग शिव्या देणारे, महाग उद्धार करणारे तुमच्याकडे येतात, तुम्हाला म्हणतात की तुम्हीच आमचे वडील आहेत, आम्ही तुमचे लेकर आहेत. तुम्ही विचार बी करत नाहीत का बाबा हे आंबा खाऊन जन्माला आला असेल का चिक्कू खाऊन जन्माला आला असेल, काहीच विचार करत नाही, लगेच पदरात घेता. तेव्हा विचार करा थोडा की बाबा हे कसं जन्माला असेल, मला बाप म्हणायला लागले, आले आल्याच पाया पडायला लागले. जरा विचार करा की बरं, ह्या लोकांमुळं अशी परिस्थिती व्हायली की जे तुमचं दातृत्व, कर्तृत्व, तुमचे दानशूरपणा बघून तुमच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करतात, अशा कार्यकर्त्याची कुचंबना व्हायली साहेब. असे कार्यकर्ते आडगळीला पडायले. त्याच्यामुळं जर कुणी आलं की साहेब तुम्हीच माझे बाप आहेत, तर किमान शोध तरी घ्यावा की बाबा त्याला बाप आहे का नाही. उगाच कुणी यायचं साहेब तुम्हीच बाप, कल्याण करा, तुम्ही बी इतके दानशूर आहेत की लेकराला पदरात घ्यायचंय, तुझं कल्याण केलं. ती कल्याण करून इतका बदमाश होतोय की पुन्हा तुम्हाला लात मारावं लागते. बर, ती एवढा निर्लज्ज आहे की तुम्ही त्याच्या बुडावर लात मारली तर बुडावरचा वन बुजायच्या आधीच रात्री जाऊन पाया पडते, साहेब माफ करा. हे इतके दानशूर की जा तुला माफ केलं, अजून काय पाहिजे. ते माफ करून गुन्हानं खायनं गेलं साहेब. आमच्या पशी येऊन आम्हाला खिजवायला लागलंय. कसं वाटतंय तुम्हाला? लय निष्ठावंत आहेत तुम्ही, लय प्रेम करता साहेबावर. थोडा विचार करा साहेब. भरडायची मिशन घेतली तर त्याला 4 चाळणे आहेत, तुमच्याकडे एक तरी ठेवा, एक तरी. त्या चाळणीत कार्यकर्ते निष्ठावंत मोजा साहेब. कमर्शियल कार्यकर्त्यावर नेता उभा राहत नाही. त्याचं आपल्याला इतिहासात उदाहरण आहे. शाहिस्ते खान 2 लाखाची फौज घेऊन आला, शिवाजी महाराज जीवाची 4 माणसं घेऊन लाल महालात घुसले, बोट छाटली. आपण इतिहासात वाचलं का त्याची बोट छाटलीवर त्या 2 लाख लोकांनी युद्ध केलं? नाही वाचलं. अफजल खान 2 लाखाची फौज घेऊन आला, कोतळा बाहेर काढला. आपण ऐकलं का त्याच्यासोबत 2 लाख आलेले युद्ध केलं? नाही ऐकलं. त्याचं कारण असं आहे साहेब, मोगलामध्ये, आदिलशाहमध्ये जे लढायला येत होते ते कमर्शियल होते, पगारीवरचे होते, आणि शिवाजी महाराजाकडे जे मुठभर होते ते जीवाचे होते. आपला असू द्या, तुटका असू द्या, पण जीवाचा असला पाहिजे. कमर्शियलचं काय,
गडाख साहेब पालकमंत्री होते, त्यांना बाप म्हणत होते. पुन्हा खोतकर साहेबाला बाप म्हणले. पुन्हा तुमच्या तर अंग खांदावरच खेळले. लेकरच लेकर, कमीच नाही लेकराला. आता तुमचं मंत्रीपद गेलं, आताच्या पालकमंत्र्याच्या अंगा खांद्यावर खेळायलेत. मग अशा लेकराचं काय लाड करायचं जे 2.5 वर्षाला बाप बदलतोय. आमची विनंती आहे तुम्हाला. आता पहिल्यांदा ज्या वेळेस साहेब आपण उभा राहिलात त्यावेळेस मी तुमच्या प्रचाराला होतो. आपण पालकमंत्री राहिलात. पालकमंत्री राहिल्याच्या नंतर आम्ही कधीतरी काम मागायला तुमच्याकडे आलो का? स्वतःच मला पद द्या, मला काम द्या, आलोत का? आम्ही तुम्ही लोकांचं कल्याण करताय. आमच्या मातीत जन्माला आलेल्या हजारो पोराच्या हाताला काम तुम्ही दिलं. आमच्या शेतकऱ्याचा ऊस तुमच्यामुळं चालला. आमच्या इथल्या जन्माला आलेल्या लोकांचे संसार तुमच्यामुळे सुखानं चालू आहेत. याचं समाधान आमच्या मनात आहे, म्हणून आम्ही स्वार्थी भावना ठेवत नाहीत. पण जे कमर्शियल लोक आलेत त्यांची चाळणी वेगळी करा साहेब. मात्र एकीकडे पडलं पाहिजे आणि माल एकीकडे पडला पाहिजे. हे तर मालाच्या बोकांडी मात्र पडलंय, त्याच्यावर माती पडली आणि त्याच्यावर बुसकट आहे. त्या बुसकाटाला वाटायला मीच नेत आहे. आता माल खाली पडलाय ना. म्हणून विनंती आहे साहेब. साहेबाचा स्वभाव असा आहे, एखादा कार्यकर्ता म्हणलं का नाही साहेब तुम्ही माझे बाप आहेत, माझा नट बोल्टाचा कारखाना टाकायलोय, सगळे नट बोल्ट माझे घ्या. साहेब म्हणते असं लगेच सांगतात हे जे नट बोल्ट घ्या. कुणीतरी म्हणते साहेब मी पोत्याचा कारखाना टाकायलोय, तुम्हीच माझे बाप आहेत, माझा पोत घ्या. साहेब लगेच पोती घेतात. कुणीतरी पतसंस्था मल्टीस्टेट टाकते, साहेबाकडे येतात, साहेब तुम्ही माझे बाप आहेत, 2 कोटीची तरी एफडी करा. लगेच करतात. विचार तरी करा साहेब. या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं व्हायलंय आपलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं झालं साहेब, आपलं जे हक्काचं आहे आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारं ते गावात उघडं नागडं हिंडायला लागलं. आणि हे असले दत्तक आलेले आंगडं टोपडं घालून खऱ्या बापाला ड्रेस घेऊन गेले. जरा विचार करा. तर हे आंगडे टोपडेवाली बापाला ड्रेस घेऊन जाणारे ह्या लोकाला आता अण्णा थांबा म्हणायला पण नाही थांबत. अजून 2 मिनिटं. मी कार्यकर्ता मेळावा आहे, नेत्याचा मेळावा नाही, कार्यकर्त्याचा मेळावा आहे. त्याच्यामुळं आमची विनंती आहे साहेब की आता चाळणी करा. आपण इतकं छान काम करायला साहेब. मी तर असं म्हणतो की आपल्या या उस्मानाबाद जिल्ह्याच्या माळावर जे तुम्ही आम्ही पैसे गोळा करून, आमच्या बापदादांनी पैसे गोळा करून जे बारके बारके व्यवसाय सहकारी माध्यमातून उभा केले ते आमच्या नेत्यांनी बंद पाडले. इथल्या त्यांच्या गाडीला कुणाचा धक्का लागला तर त्याला चिपून मारित होते. कसं काय गाडीला धक्का लागला म्हणून त्यांनी सगळं खरडून नेलं. आज जिल्ह्यात 4 कारखाने आहेत साहेब. आई तुळजाभवानीच्या चरणी विनंती करतो की जिल्हाभर तुमचे असेच उद्योग वाढावे आणि आमच्या इथल्या पोराच्या हाताला काम मिळावं, आमच्या शेतकऱ्याच्या संसाराला आधार मिळावा, एवढी आई तुळजाभवानीच्या चरणी विनंती करतो. आणि एवढीच विनंती नाही करणार, आई तुळजाभवानीच्या चरणी आणखी एक विनंती करतो की तुम्ही जर कुणाच्या बुडावर लाथ हाणली तर त्याच्या ढुंगणावरचा वळ जायच्या आधी तरी तुम्ही माफ करून या, अशी आई तुळजाभवानीच्या चरणी विनंती करतो. थोडं निष्ठावंताकडे बघा साहेब. आपली पोरं पार मिली. हे आता हे सगळं उभा करायला कोण पोर आहेत माहितीच नाही. कोण रात्रंदिवस झटलं. स्टेजवर सगळे दिसायलेत पण इथं कोण झटलं? हे कोणी हातरलं, हे बांधू कोण लागला, हार कोणी आणले, तुर कोणी आणले, साहेबाला माहित नाही. साहेबाला फक्त एकच माहिती आहे, पाया पडला आणि बाप म्हणला की हेच खरा कार्यकर्ता. आमची विनंती आहे साहेब, तुम्ही 1000 दत्तक घ्या पण पोटच्याला बी जपा. 1000 दत्तक घ्या, त्यांची घरं भरा, पण पोटच्याला बी जपा, कार्यकर्त्याला जपा. साहेब एक अपेक्षा असते की हा माणूस जिल्ह्याचं चांगलं करेल. आता इथं समोर बसलेल्या माणसाला आम्हाला अपेक्षा राहिली नाही की तुम्ही जिल्ह्याचं चांगलं कराल. आम्हाला ठाम विश्वास झालाय की तानाजीराव सावंत साहेबा सोडून दुसरं कुणी या जिल्ह्याचं चांगलं करू शकत नाही, इथल्या तरुणाला काम देऊ शकत नाही. आणि हा विश्वास घेऊन इथली सगळी जनता जमलेली आहे. आणि मी जे बोललोय ते आपल्या भूम परंडावाशी, कळम धाराशिव सगळ्याच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून बोललोय. ते कालपासून मला येलं हे बोला ते बोल. तर ह्याचा विचार करावा साहेब. एवढं बोलतो, आता आणखी खूप बोलायचंय साहेब. साहेब
ज्यांनी तुमची